पण अगोदर घेतो नाही का. वनामध्ये द्रौपदीच्या घरी ज्यावेळेस दुर्वास गेले, भगवान परमात्म्याने त्यांना तृप्त केलं महाराज. पण अगोदर एक भाजीचं पान घेतलं. खायला मिळत नव्हतं याला, एकच भाजीचं पान. बरं, एक भाजीचं पान खाऊन पोट भरतं? आज एकादशी आहे की नाही, आपण लिमिट ठेवलं का? नाही ना. वरीचा भात आहेस, आमटी आहेस, बटाट्याची भाजी आहेस, हा, शाबूची खिचडी होती का? होती का? हा, ते आहेस. लिमिट आहे का? एवढं खाल्लं, उद्या सकाळी लवकर भूक लागते. आणि जर एखादा म्हणू लागला चाल ना नाश्ता करून येऊ, बाकीचे म्हणतात एवढ्या लवकर, अरे एकादशी होती. जसं काय हा निरंकार एकादशी केली आहे. एकादशी होती. एकच भाजीचं पान खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिला. भगवान परमात्मा तृप्त झाल्यानंतर संकल्पाने हे सगळे ऋषीमुनी तृप्त करून टाकले. दुर्वास पातला धर्मा छळावयावने, पातला धर्मा छळावयावनी, धावशी लवलाही शाखा देठ घेऊन. दुर्वास ऋषी रात्री 12 वाजता गेले. मी दृष्टांत पूर्ण एवढ्यासाठी सांगितलं नाही, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे ना. हा, नाहीतर तुम्ही म्हणाल बोला एवढंच येतं. भगवान परमात्म्याची द्रौपदीने प्रार्थना केली. गोविंद द्वारका वाशिन कृष्ण गोपी जनप्रिय, नाही का. कोठे गुंदलाशी द्वारकेच्या राया, बेळका सखया लाविला. हाक मारल्या बरोबर भगवान प्रगट झाले. एका हाकेत परमात्माला महाराज ऋषी मुनींना तृप्त केलं. आपल्याकडं कितीही जास्त खाणारा मनुष्य असला तर किती खाईल? 2 माणसाचं, त्याच्या पुढं 5 माणसाचं खाईल अशी माणसं नाहीत, पण कदाचित खाईल एखादा. बकासुराने त्याला वरदान दिलेलं असेल, खा. त्याच्या पुढं नाही. 60 खंड्या अन्न एकट्या दुर्वास ऋषीला लागत होतं. आपले वैकुंठवासी श्री गुरु भगवान महाराज म्हणायचे, बाकीचे शिष्य एका तरी खंडीचे असतील. एवढ्या लोकांना खायला घालायचं. तृप्त करून सोडलं महाराज. एवढ्यांना तृप्त केलं, पण एक भाजीचं पान घेतलं. सुदामजी भगवान श्रीकृष्णाचे बालमित्र.
त्यांनी सांगायचं, घरी बसलं ना, 4 माणसं आले म्हणजे सांगायचं, अरे तुम्हाला माहिती आहे का, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, त्याचं गाव सगळं सोन्याचं आहे, जमीन सोन्याची, खांब सोन्याची, वरती छत सोन्याचा, खाली सगळं सोन्याचं आहे, एकही दगडा मातीचं घर त्या गावामध्ये नाही, तो माझा मित्र आहे, तो राजा आहे. सुदामजीची पत्नी पतिव्रता होती. ती नेहमी ऐकायची. एक दिवस तिच्या मनामध्ये आलं, पतीला म्हटले, अहो एवढं तुम्ही सांगता, मित्र आहे, राजा आहे, घर सोन्याचे आहेत, नगरी सोन्याची आहेत, तुम्ही जा ना, काहीतरी आपल्यासाठी मागून आणा. तो म्हटला, अरे असं मागायला जायचं नसतं, मित्र असला तरी असं मागायला जायचं नाही. बऱ्याचदा पत्नीने म्हटल्यानंतर शेवटी एक वेळ तो तयार झाला, निघाला. पण जाण्यापूर्वी म्हटला, मित्राकडे जायचंय, काहीतरी दे म्हटले मला. शास्त्र आहे, देव, गुरु, मित्र, राजा यांच्या भेटीला जाते वेळेस रिकाम्या हाताने जायचं नाही, शास्त्र आहे, काहीतरी घेऊन जावं. नाही का, आपण शुकाचार्यांचा दृष्टांत ज्यावेळेस पाहतो, ते चरित्र वाचत असताना जनक राजाकडे जाते वेळी शुकाचार्याने मातीचा असा खडा घेतला होता, काहीच नव्हतं, माती अशी हातामध्ये घेतली आणि मग तिथे गेले. का, रिकाम्या हाताने जायचं नाही. सुदामजीने सांगितलं, त्या माऊलीने घरात तर काहीच नाही, त्यामुळे शेजारीकडून थोडेसे पोहे आणले. ते पोहे बांधण्यासाठी तिच्याकडं असं फडकं नव्हतं. अनेक गाठी मारलेलं एक फडकं शोधून काढलं, त्याच्यामध्ये ते पोहे घातले, ते व्यवस्थित बांधले, सुदामजींच्या हातात दिले आणि सांगितलं, हे सांभाळून न्या आणि तुमच्या मित्राला द्या. सुदामजी द्वारकेमध्ये आले. विचारत विचारत राजवाड्यासमोर गेले आणि राजवाड्यासमोर गेल्यानंतर तिथल्या त्या द्वारपाळांना, आता राजाचं घर आहे हो, सरपंचाच्या घरामध्ये न बोलता न विचारता जाता येत नाही. किती जन्माचं असतं सरपंच पद? 5 जन्माचं. मला वाटलं 5 जन्माचं. पुढल्या वेळेस निवडून येईल का नाही शक्यता नाही. त्याच्या घरात आपल्याला जाता येत नाही, जरी घरात तो असला. आहेत का सरपंच? ते सांगतो नाही म्हणून सांग. ती मालकीन म्हणते, अहो आत्ताच गेले, तुम्ही 10 मिनिटं लवकर आला असता तर भेट झाली असती. त्याला बाहेर सांगितलेलं असतं घरात आहे तो म्हणून, पण बायको काय म्हणते, आत्ताच गेले. बघा, होते. राजाच्या घरात कसं जाता येईल न विचारता न बोलता, आणि हा तर ब्राह्मण नायक परमात्मा. दरवाजावरती द्वारपाळ होते, त्यांना पाहिलं आणि सुदामजींनी सांगितलं, म्हटले एक काम करता का, आतमध्ये भगवान श्रीकृष्णाला सांगा तुझा मित्र, बालपणीचा मित्र सुदाम आलाय म्हणावं. तसं म्हटल्यानंतर ते हसायला लागले. म्हटले, ओ भटजी बुवा, तिकडे धर्मशाळा आहे, सगळ्या सुविधा तिथं आहेत, तुम्हाला पाहिजे ते मिळेल, जेवायला मिळेल, नवीन कपडे मिळतील, वरती दक्षिणा मिळेल, तिकडं जा, इथं नका थांबू. आणि असंही थापा मारत सोडा म्हटले, बालपणीचा मित्र. अरे काय आहे तुझ्याकडं, त्या आमच्या देवा मालकाच्या बालपणीचा मित्र सांगण्यासारखं आहे काय तुझ्याकडं? सुदामजी म्हटले, तुम्ही काम करा, विनवण्या केल्या, फक्त त्याला एक निरोप द्या, तो आला तर ठीक, नाही आला तर मी जाईल परत. 2 जण होते, त्यांनी एकाने म्हटलं, अरे जा सांगून ये, बिचारा गरीब ब्राह्मण दिसतोय, सांगून ये म्हटले. सुदाम ते द्वारपाळात मध्ये गेला आणि सांगितलं, देवा बाहेर कोणीतरी ब्राह्मण आलेला आहे आणि तो म्हणतोय की मी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदाम आहे. सुदाम आहे नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा पटकन उठले, महाराज सिंहासनावरून धावत पळत बाहेर गेले आणि त्या सुदामजीला कडकडून मिठी मारली. विचारला, अरे सुदामा किती वर्षांनी भेटतोयस? सांदीपानी ऋषीच्या आश्रमातून आपण बाहेर पडले तेव्हापासून आजता काय तुझी भेट नाही.
आदराने आतमध्ये नेलं, आपल्या सिंहासनावरती बसवलं, सेवकांना हाक मारली, म्हटले माझा बालमित्र आलाय, याला स्नान घालायचे, उठणे तयार करा. आपल्या हाताने सुदामजींना स्नान घातलं, नवीन वस्त्र घालायला दिले, पक्वान्नाचं ताट पुढे ठेवलं, स्वतः भगवान मांडीला मांडी लावून सुदामजी जवळ बसले. अष्टनायिका वारं घालू लागल्या. सुदामजी तृप्त झाले, परत सिंहासनावरती बसले. भगवंताने सुदामजीचे पाय आपल्या मांडीवर घेतल्याने पाय दाबत दाबत विचारलं, सुदामा तू घरूनच आलायस ना? म्हटले हो. अरे मग वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही का? सुदामजींना मनात आलं, अरे सोन्याचं आहे सगळं, आपल्याकडं काहीच नाही. तिनं जे दिलेलं आहे ते घाण झालेलं मळकुटलं, 17 गाठी मारलेलं ते फडक आहे, त्याच्यातले पोहे याला कसे द्यावे आपण? हे काही सांगायला तयार नाही. शेवटी भगवंताने सांगितलं, अरे यांचे कपडे कुठं काढून ठेवले? म्हटले आहेत मालक तिकडं, घेऊन या. ते सगळं गबाळा आणलं. असायचं कपडे म्हणजे काय हो, खाली एक पंच आणि खांद्यावर एक पंच, झाले कपडे. आणून ठेवलं. भगवंताने त्यातून शोधून ती पुरचुंडी काढली आणि त्या गाठी सोडल्या. नाथराय वर्णन करतात बरं का, हे सांगणे काय कीर्ती तुम्हीची देखिले आपुल्या दिठी, मी सुदामयाची सोडी गाठी भया लागी. काय सांगायचं म्हटलं, तुम्ही पाहिलेलं आहे, मी माझ्या हाताने त्या गाठी सोडल्या. कशासाठी? पोह्यासाठी. आणि मग अष्टनायिकांनी ते पाहिलं. रुक्मिणी माता हुशार होती. त्यांनी मनात विचार केला, 3 मुठी आहेत या, 3ही मुठी जर या बाबाने खाल्लं तर त्रिभुवनाचं राज्य हा देऊन टाकेल. रुक्मिणी माता पुढे आले आणि म्हटले, ओ थांबा तुम्ही. ते उचलून घेतलं आणि प्रत्येक भगवंताच्या ज्या अष्टनायिका होत्या त्यांच्या प्रत्येकी समोर धरलं. घ्या रे थोडा थोडा प्रसाद सगळे. प्रत्येक जण थोडं थोडं घेऊन खाऊ लागल्यानंतर सुदामजी तळमळायला लागले. त्यांना माहिती होतं, यानं खाल्लं तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे, यानं जर नाही खाल्लं तर जसं आलो तसं आपल्याला परत जावं लागेल. सांगितलं, देवा तुम्ही घ्या ना थोडस. ते म्हणायचे, थांब थोडं घेतो, थोडं थांब. का थांब म्हटले माहिती आहे का? भगवंताचा हिस्सा एकच मुठ होता. पाठीमागे थोडासा इतिहास आहे, प्रसंगाने कधीतरी सांगेल. 11:15 वाजले, तो 9 ते 11 आपली वेळ आहे, नंतर केव्हा तरी सांगू आपण ते. माझा हिस्सा, माझी वाटणी एकच मूठ आहे म्हटले. एक मूठ पोहे जो ज्यावेळी राहिले त्यावेळेस भगवान परमात्म्याने तेवढे घेतले आणि त्याच्या बदल्यामध्ये गाव सुवर्णाचा दिला गा सुदामा ब्राह्मण. कैसा दारिले दारिद्र्य पीडिला सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला म्हणून आवोया तुझे भेटी लागे आला म्हणून आवोया मुष्टभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दे. मुठभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला. तो माझा धर्मदा
कैसा दरिद्री पिढीला म्हणवनी धावोनी या तुझी भेटी लागी आला मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचं गाव दिलं. तशी जशी द्वारका नगरी तशी सुदामा नगरी निर्माण केली रात्रीतून. फुकट दिली का? मुठभर पोहे घेतले. लक्षात आलं का? मुठभर पोहे घेतले आणि मग सोन्या. याला उदार म्हणत नाहीत नामदेवराय. नामदेवराय याला काय म्हणतात? देवा अरे कृपा नाही श्री तो घेणं आणि देणं. आपण दुकानदाराकडे एखादी वस्तू घेतो, तो काय करतो? त्याची किंमत घेतो आणि मग वस्तू देतो. त्याला उदार म्हटलं का कोणी? आमचा दुकानदार फार उदार आहे. का? अहो पाहिजे तेवढा माल देतो पण बिल करून पैसे सुद्धा घेतो. हा उदार आहे का? केसी तेव्हा देती आईचा हसती उदार घेती तेव्हा देती आईचा हसती उदार काय रोधू देवा तुमचे कपडाचे ते काय वर्षाला येणार आहेत का? घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार काय रोधो देवा तुमचे कृपणाचे द्वार पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा पतित पावन नवेशी म्हणून जातो माघारा देवा. नामदाराय म्हणतात कृपा नाहीस. तुला उदार कोणीच म्हणू शकत नाही. भगवंताचं सामान्य औदार्य. बरं का? महाराज कुठे गेले? बघतोय मगापासून तिकडं. नाही ब्रेक द्यायचं कळतं ना. त्याच्यानंतर अभय औदार्य. भगवान परमात्म्याने शुकाचार्यांना अभय दिलं. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. उदरामध्ये राहण्याचं कारण शुकाचार्यांनी उदरात आल्यानंतर, शुकाचार्य म्हणजे भगवान व्यासांचे सुपुत्र,
आणि भगवान व्यास म्हणजे तिन्ही जगतामध्ये जे काही वाङ्मय आहे त्यातलं काही ना काहीतरी भगवान व्यासांच्याच वाङ्मयातून घेतलेलं, म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हटलं. पुढे विद्वानाचं घर, तिथं सतत चाललेली चर्चा त्यांनी ऐकली. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे संसार ऐकलं त्याने आणि विचार केला जन्मालाच जायचं नाही, त्यामुळे मरायचा विषय संपून जातो. भगवान व्यासांनी पण परमात्म्याला सांगितलं, म्हटलं आमचं पोरगा आतमध्ये बसलं, ते काय बाहेरच ये ना. भगवंताने विचारलं महाराज काय अडचण आहे. शुकाचार्य म्हटले देवा अरे बाहेर आलं की मरायला लागतं आणि मेलं की पुन्हा जन्माला लागतं. म्हटलं मी काय बाहेर येणार नाही. त्यावेळेस भगवंताने त्यांना अभय दिलं, आश्वासन दिलं, घाबरू नका, मी आहे, मी तुम्हाला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडू देणार नाही. बैसोनी खोळी शुकगर्भी राही अंधळा शिनला येर झारे दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाजरा खिली कळा. अभयदान याला म्हणावं. तिसरं अभेद, परमात्मा जे आपल्या भक्तांना देतो तेच अभक्तांनाही देतो. काय दिलं अभक्तांना? भक्तांना काय दिलं? चारही प्रकारचा मोक्ष भक्तांना देतो, तोच मोक्ष पुतनेला दिला महाराज. जे विषयाचे निस्तन पाने मारू आली तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिधला पुतणे. जे विषयाचे निस्तन पाने किंवा शिशुपाळाला भगवंताने मोक्ष दिला. शिशुपाळ भक्त होता का? अगा राजुष्यागाच्या सभासदी मिळाली त्रिभुवनाची मंदी का शतदादो दुर्वाक्य शब्दी निस्तेजेलाशी आयशी अपराध्या शिशुपाळा आपण पे ठावो दिधला. गोपाळा माऊली वर्णन करून सांगतात त्याला सुद्धा भगवंताने मोक्ष दिला. अभेद औदार्य. आणि चौथं जे औदार्य आहे त्याला दातृत्व औदार्य म्हटलेलं आहे. त्यामध्ये भगवान परमात्मा काहीच घेत नाही पण भरपूर देतो. ध्रुव बाळाला अपेक्षा काय होती? काहीच नाही, फक्त बापाच्या मांडीवर बसायचं होतं. तो वनाला याची लागी जय बैसावे पितयाच्या उत्संगी परी तो चंद्र सूर्या परिस जगी श्लोका उत्तान चरणाच्या बाळा ध्रुवपदी चाड. असं पद देऊन टाकलं महाराज जिथून कोणीच त्याला हलवणार नाही. आकाशामध्ये ध्रुव तारा कधीच आपली जागा सोडत नाही. बाकी सगळे तारे जागा सोडतात पण तो तारा स्थिर आहे. भगवंताने दिलेलं ते पद आहे, आढळ पद म्हणतात त्याला. किंवा उपमन्यूला दूध पाहिजे म्हटलं, शिरसिंधूच्या ठिकाणी काठावर नेऊन बसवलं. एवढा उदार परमात्मा आहे. त्या परमात्म्याकडे महाराज तुकोबाराय मागतात, म्हणतात देवा हे
बार कुमारी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री देव बार कुमारी बार कुमारी बार बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री लोटे आणि तळे मांडवे. हे चिदान देगा देवा, 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 देवा हे चिदान देगा देवा, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गायीन गुण गायीन, तुझा विसरण मावा, तुझा विसरण मावा, तुझा विसरण मावा, गुण गायीन
हेची माझी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाई आवडी गुण गाई हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजानीश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजानीश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजानीश्वर माऊली बोला पुंडलिक श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. महाराज तुकोबाराय सांगतात देवा मला दान दे आणि एकच दान दे म्हणजे मला तुझा कधीही विसर पडला नाही पाहिजे, सतत आठव राहायला पाहिजे. आता ज्याला सततच भगवंताचा आठव आहे त्यालाच वाटतं त्याचा विसर होऊ नये. आम्हाला सतत आठव कधीच नाही. आपल्याला सगळ्याला देव पाहिजे पण गरजेपुरता पाहिजे, कामापुरता. त्याच्यात सातत्य नाही. पण संत सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते, त्यामुळं त्यांना असं वाटायचं की आपल्याला सततच याचं आठव राहायला पाहिजे, कधीही विसर पडला नाही पाहिजे. काय होतं विसर पडला तर फार मोठं नुकसान आहे. महाराज सांगतात विसरली तया थोर झाली हानी पचती लखानी 84 लक्ष वेणी फिरावं लागतं. जर भगवंताला विसरलं तर त्यासाठी सतत आठव राहायला पाहिजे. कदाचित भगवंताने विचारलं असेल महाराज तुम्ही सतत जर माझा आठव राहिला तर तुम्ही काय कराल. महाराज म्हटले काही नाही, सतत तुझं गुणवर्णन करीन आणि तेही आवडीने. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. बरं का, आवडीने गुणवर्णन करीन. भगवान परमात्म्याची गुण दिसण्यासाठी आवड गरजेची आहे. कितीही गुणवान मनुष्य असला आणि आपलं आणि त्याचं जर शत्रुत्व असलं तर आपल्याला ते गुण नजरेत येत नाहीत. आपण त्याला नावं ठेवायचं बघतो. जर एखादा म्हणून फार छान गायन करतो, फार सुंदर मृदंग वाजवतो, कीर्तनही चांगलं करतो, इथपर्यंत झालेलं ठीक आहे. तो म्हणतो त्याच्या पुढचं तुम्हाला माहिती नाही.
त्याच्यासारखा घाणेरडा माणूस जगाच्या पाठीवर नाही. आता हे अगोदरचं वर्णन संपलं रे. आणि आवड जर असेल तर मग त्याचे दोष गुण वाटायला लागतात. आपल्याला आवड नाही, गुणही दिसत नाहीत आणि दोषही दिसत नाही. संतांना आवड होती. महाराज म्हणतात तुझे आवडीने मी गुणवर्णन करीन. भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहेत म्हणून त्याला भगवंत म्हणतात. ऐकायश श्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य. वसती गुणवर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ गुण म्हणून तो भगवंतू, त्यासाठी त्याला देव म्हटलं. बरं का, जीवनामध्ये सर्वस्व जर माझं काही असेल तर हेच आहे म्हणतात, तुझे गुणवर्णन करणं. भगवंताने सांगितलं, अहो काय दिवसभर जरी तुम्ही माझे भजन करत बसला तरी तुम्हाला जेवायला कोणी घालणार नाही. तो काळ तसा होता. पण आताचा काळ तसा नाही. नुसतं टाळ घेऊन उभारलं तरी नाश्ता सगळं जेवण 2 टाइम मिळतं. तुमच्याकडं एवढंच आहे, पण आमच्याकडं रोज जर 8 दिवस सप्ताहाला राहिलं तर नुसतं टाळ घेऊन उभं राहण्याला रोज 500 रुपये. येत आहे का बघा. म्हणजे 8 दिवस 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 3 टाइम चहा आणि जाते वेळेस पाकिटमध्ये 4000 रुपये. आत्ताचा काळ, तो काळ जेवायलाही कोणी देणार नाही. म्हटले काही संपत्ती वगैरे मागा. महाराज म्हटले नको. का नको? मी सुरुवातीला सांगितलं, देवाकडं नष्ट होणारं काही मागायचं नाही. काय प्रपंच आहे बरं का. प्रपंच आपल्या प्रारब्धाने होत असतो. प्रारब्ध चांगला असेल प्रपंच चांगला होतो. प्रारब्ध वाईट असेल प्रपंच वाईट होतो. त्याच्यात काही मजा नाही बरं का. कित्येक अब्जाधीश असणारी माणसं समाधान कसलंच नाही त्यांच्या जीवनामध्ये. पैसे भरपूर आहेत बरं का. 27 मजली इमारत, 27 मजली इमारत, हेलिपॅड वरच, गाड्या वरच जाणार, सगळं आहे. नोकर चाकर आहेत, पाहिजे ते आहे. त्यांच्या नोकरांनी सुद्धा बाहेर राहायला जायचं नाही, तिथंच राहायचं त्याची इमारतीमध्ये. त्याला जर विचारलं कसं काय मजा आहे तुमची, काय नाही हो, मजा नाही. बरोबर बोलला. काही मजा नाही बघा. का रात्र रात्र झोप लागत नाही. अरे कीर्तन ऐकायले 1 मिनिटात झोप. मला सांगा, हे आपले भजन करणारी मंडळी आहे, अंथरुणावर पडल्यानंतर किती वेळाने झोप लागते? पडल्याबरोबर लागते की नाही? लगेच. काही करायची गरज नाही म्हणा. अहो या लोकांना 4-4 गोळ्या खाऊन झोप येत नाही. 3 गोळ्या खाल्लं तर माणूस मरत असं म्हणतात झोपेची. पण यांना 4-4 गोळ्या खाऊन झोप येत नाही. संपत्ती भरपूर आहे, समाधान नाही. संपत्ती काहीच नाही, समाधान आहे. आमचा वारकरी रस्त्यावर झोपतो. अंतरायला असलंच पाहिजे असं नाही. काय मागायचं देवाकडे? भगवान म्हणू लागले संपत्ती मागा. महाराज म्हणतात अरे बाबा हे प्रारब्धाने येणार आहे. प्रारब्ध जर चांगला असेल तर नसलेलं धन घरामध्ये येईल, आणि प्रारब्ध जर वाईट असेल तर जे आहे ते क्षणात निघून जाईल. प्रारब्ध झाले उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, सगळी श्रीमंती निघून जाते. आणि प्रारब्ध चांगला असेल तर नसलेली परत येते. म्हणजे धन प्रारब्धाचा भाग आहे. धनाच्या ठिकाणी 15 अनर्थ सांगितलेले आहेत. हे बघा, ज्याच्या खिशात कधीच पैसे येत नाहीत त्याच्या खिशामध्ये जर 10,000 रुपये आले तर त्या पैशाची गरमी त्याला गप्प बसू देत नाही. हा दोष आहे धनातला. लक्षात आलं का? महाराज म्हटले धन नको, संपत्ती नको. काय पाहिजे? फक्त मला मोक्ष दे म्हटले. मोक्षही नको. मोक्ष का नको?
महाराज म्हटले, अरे तू काय देणार आहेस? हा मोक्ष जो आहे ना, हे माझं स्वरूप आहे. सर्वात्मक पण माझे हिरोनी तो कोण. म्हणून तुला वाटतं ना मोक्षाचं कौतुक, तुझ्याकडेच राहू दे. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये केलेली आहे. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव काय, मोक्ष. आम्हाला अगोदरच प्राप्त आहे. ज्याला प्राप्त नाही त्याच्यासाठी मोक्ष गरजेचा. बंधनाचे नाही ठावे मुक्त कसा या म्हणावे. अरे बंधनच नाही. एखादा मनुष्य जर समोरून चालला, भेट झाली आपली, नमस्कार चमत्कार झाला, आणि मग आपण विचारतो कधी सुटला, कधी सुटला. म्हणजे अगोदर कुठं तरी गुतला होता तो म्हणतोय काय 2च दिवस झाले. मग आता कायमचं बाहेर का, नाही पॅरलवर. आत गेला, त्याला कधी सुटला असं म्हणतो. आतच गेला नाही, त्याला जर म्हटलं कधी सुटला, तो म्हणतो कुठून. अरे गेलोच नाही मध्ये, सुटायचा विषयच नाही, बाहेरच आहे. महाराज सांगतात आम्हाला बंधनच माहित नाही. मुक्त म्हणायचं कारण काय, त्यामुळे तुझा मोक्ष आहे आम्हाला नको. काय पाहिजे, संत संगती. मला फक्त संताची संगती दे. संताच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याविषयी आम्हाला जे प्रेम मिळालेलं आहे, निर्माण झालेलं आहे, त्या प्रेमामध्ये वाढ होते. आम्ही आज जे भजन करत आहोत त्या भजनामध्ये वाढ होते. म्हणजे आम्हाला नामाचा योग झालेला आहे, त्याच नामाचा क्षेम होण्यासाठी संत संगती गरजेची आहे. योगक्षेम बरं का. अप्राप्तस्य प्राप्ती ही योग हा. म्हणजे जे प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणं, त्याचं नाव योग आहे. आणि जे प्राप्त झालेलं आहे, प्राप्तस्य परिपालनम क्षेम हा. जे प्राप्त झालेलं आहे त्याचं पालन करणे, त्याचा सांभाळ करणे, त्याला काय म्हणायचं, क्षेम म्हणायचं. तो योगक्षेम संताच्या संगतीमध्ये होतो. म्हणून मला संत संगती दे. आणि हे सगळं जर जुळून येत असेल तर महाराज तुकोबाराय म्हणतात, मला सुखाने जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे
गाईन आवडी गुण 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 गाईन तुकाराम 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 हे तुकाराम 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 सावर्डे म्हणे गर्भवासी तुका 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 म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाये आवडे गुण गाये आवडी सुखे घालावे आमाची सुखे घालावे आमाची
सुखे घालावे आम्हाचे
हरिच्या